माणसाचं व्यक्तिमत्व असं असावं. झैल बुवा म्हटल्यानंतर पाण्याचा राजा म्हणा. मी मगाशी सांगितलं की 2 बुवा असे आहेत सिंधुदुर्गात ज्यांच्यावर कुणीही बारी करावी, कुणीही बारी करावी. संदीप फुलझाले कसं समजतं त्यांची फक्त वाईट कळ काढायची. आता बघा कसे झटके उचलले ते मध्ये आठवले घुसले पाठीपुढे पुढे थांबाट मारतले कधी फोटके हल्ली शरद पवार मारतात फोटके थांबाट असं त्याच्यात दिलंच असता म्हणजे बघा. असंच खेळत मारी होणार 100%. पण आम्ही दोन्ही बुवा आतापर्यंत तुम्ही आमच्या वाऱ्या बघितल्या असेल एकामेकाच्या घरादारापर्यंत जाऊन वैरात वारी करणारी बुवा नाही. मी पंचाळगावचा वारसा मी समर्थपणे चालू असं म्हणणार नाही कारण लोकांनी मला ती पदवी दिली आहे आणि 100% बुवा विलास पाटील बुवांचा वारसा झाला. कारण तीन गाणी आज तुम्हाला भेटणार. शांताबाई भवन, कांताबाई भवन 10-12 गाणी म्हटली आणि गजल यांची गाणी 35 मिनिटाची, गजल 3.5 मिनिटात. या कधी काय बस आज होणारच नाही. कधी का बालकिल्लो हातून टाकला आपल्या हिंमत 2-4 गाणी तरी म्हणून टाकू. भजन नो हे आपण यांना दैवत मानतोय आणि आपण जर फॅशन करू लागलं ही गाणी कोणी 10 रुपये दिले बाळासाहेबांचा गाणं म्हणून बाळासाहेबांनी 10 रुपये शोधतात काय त्यामध्ये एका देवच्या तरी कमीत कमी 1000 देव जाग्याला माझा सांगा कमीत कमी 1000 देव नाही तर ह्याच्या बरोबरच बसा त्यामुळे बघू काय नातच बसला याला आज मुद्दाम काय तुमच्या देवा नका जामता गावा नाही. ह्या एकदा गांधी काढावला ना ऐकला नाही बाबा मला पहिल्यांची साफ करून टाकलेली आहे. आपलं मागा कधी सांभाळून घेत असते लहान भाव आहे ना ह्या टाकलेले घातले त्यांचाच घात नाही माझा. विचार करण्याची ताकद म्हणजे बघा कालच दत्त जयंती उत्सव पार पडला बरोबर की नाही. ब्रह्मा विष्णू महेश 3 देवांच्या भार्यामध्ये उमारमा सावित्री नागाची शेणी झाली ताट की नाग 100% घालणार कोणाची तरी ताट. नारद गेला उमारमा सावित्री या 3 बायकांकडे सांगते तुमच्याही पेक्षा चांगली पती भूतलावर आहे. नाव काय तर तिचं नाव सत्पतिव्रता अनसूया. आणि नवरे घरी आल्यानंतर सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांना सांगितलं का आणि आता त्या अनसूयेची परीक्षा घ्या आणि तिचं 5 वर्ष भ्रष्ट करून या. बचत गटाच्या बायकांचा ऐकणार नाही तर कोणाचा ऐकणार. हे जेव्हा आपले चालले गावातले हो एक बॅग घेऊन आता भारी काढले अनसूयेच्या दारी गेले आणि अनसूयेला काय सांगतायत भडंग भिकाराच्या वेशामध्ये म्हणजे भिक्षुकाच्या वेशामध्ये गेले की माझे भिक्षा नाही माझी भिक्षा नाही. ती बिचारी भिक्षा घेऊन आली आणि काय सांगितलं तिने भिक्षा घ्या नाही म्हणताय आम्हाला नग्न भोजन हवं आहे. नग्न भोजन. आता तुम्ही विचार केला असता नग्न भोजन म्हणजे काय काय जॅकेट भरलांडी नग्न भोजन. पण त्या माऊलीने क्षणाचाही विलंब न लावता त्यावेळी स्वतः होती आपल्या पतिमाई परमेश्वराचं कारण अत्री मुलींची भारी अनसूया पाय धुवायचे ते पाणी तांबाळातलं प्राशन करायचं
आणि तेवढंच बाकी होतं. ते पाणी तिने आणलं, तुळशी पत्र घेतलं आणि या तिघांवरती शिंपडलं आणि छोटी छोटी बालक झाली. आणि त्या हरसेने काय केलं तर स्तनपान म्हणजे आईचं दूध त्यांना प्राशन केलं. म्हणजे आपलं दूध प्राशन केलं. त्या तीनही बालकांना ते तीनही बालक पुन्हा आपल्या मूळ रूपात आले, ब्रह्मा विष्णू महेश. आणि ते त्या माऊलीला विचारतात की माऊली हे तू कसं काय केलंस, ओळखलं कसं? ओळखायची गरज नाही. नग्न भोजन म्हणजे काय याचा अर्थ ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श झाला नाही ते भोजन म्हणजे नग्न भोजन. ते मी तुम्हाला प्राशन केलं रे, ते म्हणजे आईचं दूध प्राशन केल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेशाने सांगितलं की माऊली तुझ्या उदरी आम्ही जन्म घेऊ आणि या भक्ती मार्गाचा प्रसार करू. तो जगद्गुरु दत्तात्रयांचा नग्न भोजन. विनोद तुमचे हजर जबाबदारी आम्ही दोन्ही ऐकणार नाही एकामेकात बोला, पण शेवटी भजनाचा गाभा. कारण आम्ही कदम बुवा, पाटील बुवा, पाटील बुवा यांचा वारसा जपतो, त्यामुळे त्या मार्गाने चालायचा. आज तू फक्त आवाज काढ, नाही तर तुझं खूप बोललं.
माफ करा मित्रो, या ठिकाणी